बघा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपा जवळजवळ 90% मतं होती ना. त्यामुळं बाजी मारण्याचा प्रश्न कुठं उद्भवत नव्हता. ज्या दिवशी तटकरेच्या मुलांची तिकीट डिक्लेअर झाली त्या क्षणात ते विजय झाले. नाही पण भाई, एकंदरीत महेंद्र दळवींच्या दळवीने आपल्या मुलीचा असं भरलं होतं भाई, आणि त्यानंतर त्यांनी माघार घेतली. कसं आहे, आता असं म्हटलं जातं की कोकणातल्या बघा तुमचं म्हणणं मला पटतंय. आमचा गोगावले ते चिरंजीव ते देखील इच्छुक होते. विकास शेठ इच्छुक होते. ते माझ्याकडे आले होते. भाई, आपली 350 मतं आहेत. भाजपपेक्षा राष्ट्रवादीपेक्षा आपली मतं जास्त आहेत आणि आपला हा अधिकार आहे तिकीट मिळण्याचा. म्हटलं आपल्याला तिकीट मिळाली तर तुझी शिफारस मी शिंदे साहेबांना करेन म्हटलं मी. त्यानंतर महेंद्र दळवींची मुलगीने फॉर्म भरला होता. ठीक आहे म्हटलं, आम्हाला काही कुठला तरी पक्षाला न्याय मिळाला असता अशी आमची भूमिका होती. पण मला कळत नाही ह्या तटकरेंकडे काय लिंबू आहे. खूप अभ्यास केला, त्याचं उत्तरच मला मिळत नाही. अशोक खरात कदाचित शक्यता आहे, अशोक खरा देखील असू शकतात. पण 65 मतं असलेला माणूस, त्याचा मुलगा आमदार होतो आणि 350 मतं ज्यांच्याकडे आहेत त्यांना निवडणूक तिकीट मिळत नाही. आणि म्हणून मला आश्चर्य त्यासाठी वाटलं की तटकरेंकडे अशी काय जादू आहे, असं काय जादू आहे. आता बघा, गोगावले आमचे ज्येष्ठ माणूस, त्याचा वयाचा मान ठेवला आपण किंवा त्याची सिनियरिटी पाहिली तर त्याच्या तटकरेंच्या मुलीपेक्षा जास्त आहे. होय ना, मुलापेक्षा जास्त निश्चित ना, तटकरेंच्या मुलीपेक्षा. हो. पण गोगावलेला पालकमंत्रीपद नाही. गोगावलेंनी त्यांच्या मुली, तटकरेंच्या मुलीसमोर बसायचं जिल्हा नियोजनला. एक गणितच मला काय कळत नाही. मला मी आश्चर्यचकित झालो, हे काय चाललं आहे नेमकं, कशासाठी, मागचा उद्देश काय. आता तटकरेंना आम्ही निवडून दिला. खरं तर तटकरे कोणाच होऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्या अंतुलींनी तटकरेंना मोठा केला त्या अंतुलींना पाडण्याचं पाप तटकरेंनीच केलं, आम्हाला माहिती आहे. पण त्याच्या मुलीला पालकमंत्रीपद, त्याच्या मुलाला पुन्हा तिकीट 65 मतं फक्त असताना, हे आश्चर्य आहे मोठं. आणि आमचं कसं, एकदा पक्षाने निर्णय घेतला की ती निर्णयाची आम्हाला बांधील की. एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला